दरम्यान टीव्हीकेचे प्रमुख विजय यांना सरकार स्थापनेचं निमंत्रण नाहीच। राज्यपालांनी पुन्हा विचारलं, बहुमत कसं जुळवणार असं कळतंय। बहुमत दाखवाल तेव्हाच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेता येईल असा त्यांचा पवित्र आहे। तामिळनाडूमध्ये स्थिर सरकार हवं अशी राज्यपालांची भूमिका आहे। दुसरीकडे तामिळनाडूच्या राज्यपालांची भूमिका या सगळ्या संदर्भात संजय राऊतांनी टोला लगावलेला आहे। पाहूयात। तसं वाटत नाही। तामिळनाडूमधली राजकीय परिस्थिती ही अत्यंत विचित्र निर्माण झाली आहे। त्रिशंकू विधानसभा, टीव्हीके पक्ष जो आहे विजय थलपती यांचा, त्यांना सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून लोकांनी निवडून दिलं, 108 जागा। पण बहुमतासाठी त्यांना साधारण अजून 8 ते 9 जागा कमी पडतात। डीएमके पक्षाला काही जागा मिळालेल्या आहेत, काँग्रेस पक्षाला 5 जागा आहे, पीएमके पक्षाला 4 जागा आहे। आता या सगळ्यांनी मिळून जर टीव्हीकेच्या मागे उभे राहिले तर सरकार बनू शकेल। पण भारतीय जनता पक्षाचे राज्यपाल जे तिथे आहेत, राजेंद्र आर्लेकर म्हणून, त्याने अत्यंत आडमुठी भूमिका घेतलेली आहे। मोठा पक्ष, सर्वाधिक मोठा पक्ष असताना सुद्धा त्यांनी टीव्हीकेला सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं नाही, हे लक्षात घ्या। हे घटनात्मकदृष्ट्या अत्यंत चुकीचं आहे। 108 जागा असलेला पक्ष आहे, 108 जागा असलेला, तरीही तुम्ही त्यांना जर सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करणार नसाल तर तुम्ही भंपक आणि खोटारडे आहात। तर तामिळनाडूचे काँग्रेस प्रभारी गिरीश तोडणकर यांनी एनडीटीव्ही मराठीला काय माहिती दिली पाहूयात। राज्यपालांकडे दुसरा कोणताही ऑप्शन नाही। त्रिशंकू स्थितीत सगळ्यात मोठ्या पक्षाला राज्यपाल आमंत्रण देतात। भाजपचे राज्यपाल असल्यानं टीव्हीकेला अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। राजभवन हे बहुमत सिद्ध करण्याचं ठिकाण नाही। विधिमंडळातच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात। टीव्हीकेला बोलावून शपथविधी करणं ही राज्यपालांची जबाबदारी आहे। विजय थलपती सत्तेसाठीचा आकडा जुळवतील। 5 लहान लहान पक्ष कधीही सोबत येऊ शकतात। बहुमत सिद्ध करायला सांगणं हा वेळकाढूपणा आहे। राज्यपालांनी वेळकाढूपणा न करता शपथविधीला बोलावलं पाहिजे।